असताना मी 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 आपल्या ज्या टाउन प्लॅनिंग तज्ज्ञ आहेत, नगररचना तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांच्याकडे जातो. सुलक्षणाताई, याच्यातला एक प्रश्न असा आहे, मुंबईची विशिष्ट रचना ही सगळ्यांना माहिती आहे आणि आता पाऊसमान बदलत चाललंय हे नव्यानं कळायला लागले, पण गेल्या काही वर्षात तेही कळलेलं आहे. याच्या पुढे मार्ग काय? याच्या पुढे मार्ग असा आहे की जेव्हा एखादा पेशंट खूप सिरियस होतो आणि त्याला आयसीयू मध्ये भरती करतात, तेव्हा सामान्य लोकांना तिथून दूर ठेवावं लागतं. राजकारणी लोकांनाही दूर ठेवावं लागतं आणि तज्ञ डॉक्टर्स सर्व निर्णय घेतात. आज मुंबई आयसीयू मध्ये आहे असं समजून तज्ञांची एक मोठी कमिटी करून सगळे प्रश्न, हाच पुरातन प्रश्न नाही, पावसाचाच नाही, वाहतुकीचे पासून सगळे प्रश्न एकत्रितपणे गुंतागुंतीचे आहेत ते समजून त्याच्यावर हळूहळू उपाय करण्यासाठी एक कमिटी पाहिजे, ज्याच्यामध्ये राजकारणी नकोत आणि त्यांनी निर्णय घेण्याची गरज पण नाहीये. निर्णय घेण्याची क्षमता या कमिटीवर सोपवली पाहिजे. राजकारण करायचं ते करा, तुम्ही एकमेकांवर आरोप करा, पण खरंय मुख्य म्हणजे तज्ञांच्या कमिटीकडे. हा सुलक्षणा महाजन यांचा हा सल्ला अतिशय महत्वाचा आहे. आता परबांना तर हा मुद्दा विचारण्यात पॉईंट नाही, कारण त्यांची सत्ता नाहीये. महापालिकेवर कोणाची सत्ता येईल हा पुढचा मुद्दा आहे, पण हा मुद्दा फक्त मुंबई महापालिकेपुरता नाहीये. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मुंबई नावाच्या शहरावरती फक्त 1 किंवा 2 शासन संस्था काम करत नाही. रेल्वे काम करतं, MMRDA काम करतं, स्टेट गव्हर्नमेंट काम करतं, रस्ते, पुन्हा महाराष्ट्राचा राज्य रस्ते विकास वेगळा, पुन्हा राष्ट्रीय रस्ते विकास मंडळ वेगळं, पुन्हा मुंबई महापालिका वेगळी, अशा अनेक संस्था एकमेकांच्या पायात पाय आणि हातात हात घालून काम करत असतात. तेव्हा जो गोंधळ तयार होतो त्याला म्हणतात मुंबईचं प्रशासन आणि मुंबईचं नगर नियोजन. हे जर का सुधारायचं असेल तर स्ट्रीमलाईन करावं लागेल. मुंबईसाठीचं एकमेव प्राधिकरण असेल की जे हाय ऑथॉरिटी असतील आणि त्यासाठीचा एक थिंक टँक असेल, ज्याचा उल्लेख सुलक्षणा महाजन करत होत्या. हा विचार कुणाची सत्ता यावं, मुंबईतली यावं नाही तर राज्यातली यावं, ते अनिल परब आपापल्या नेत्यांना सांगतील आणि म्हस्केजी त्यांच्या नेत्यांना सांगतील अशी अपेक्षा करूयात. इथे मी ब्रेक घेणार आहे, पण ब्रेकच्या नंतर या अतिशय संतप्त विषयावर लोकांच्या आलेल्या प्रतिक्रिया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला पोल आपण पाहणार आहोत. पाहत राहा ABP माझा.